महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचं चित्र काय? अर्थातच दोन्ही नेते खूप मोठे आहेत. दोघांनी स्वकर्तृत्वानं ही उंची गाठलेली आहे. अजितदादांना काही राजकीय वारसा त्यांच्या वडिलांचा नव्हता. शेवटी पवारसाहेबांच्या तालमीत ते तयार झाले आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वतःची कारकीर्द सुरू केली. लोकसभेमध्ये सुद्धा ज्या प्रकारे त्यांना महाविकास आघाडीनं छळलं, म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं संजय राऊतांनी कशी वागणूक दिली, नाना पटोलेजी काय बोलले. त्याच्यामुळे आमच्यासारख्या फुलेशाह आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला पण व्यथा होणं साहजिक आहे. म्हणून असं वाटतं की बाळासाहेबांसारखा एक महाराष्ट्रातला मुख्य नेता तो राजकीय प्रवाहापासून दूर राहता कामा नये. आणि जर विधानसभा ठीक आहे, लोकसभा हटल्या असतील, पण विधानसभेत सुद्धा त्या पक्षाची पण भूमिका खूप महत्त्वाची असेल. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात. आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटते की दोन्ही नेत्यांनी एकत्र आले तर जी लोक आज म्हणजे स्वतः वेगवेगळ्या वल्गना करतायत, जी लोक वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारणाचं पाणी वेगळ्या पाटानं नेण्याचा प्रयत्न करतायत, ते परत एकदा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो आपण म्हणतो तो घडवायचा असेल तर एकत्र आल्यास काही हरकत नाही, असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. कार्यकर्ता म्हणून मत आहे, प्रवक्ता म्हणून नाही, किंवा माझं ते पक्षाचं पण मत नाही, पण ते माझं वैयक्तिक मत आहे. जितकं जितकं माझ्या पक्षासाठी मला चांगलं करता येईल ते करण्याचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच माझा प्रयत्न असेल. अर्थातच दादांच्या राष्ट्रवादी परिवाराशी मी जुळलेला आहेच, पण आदरणीय बाळासाहेबांसोबत सुद्धा माझे तितकेच चांगले म्हणजे एकोप्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल किंवा आणखी काही प्रसंग असेल मी त्यांना भेटतो. ते दिसल्यानंतर मी त्यांच्या पाया पण लागतो. महाराष्ट्रात 3 लोकांचं मी दर्शन घेत असतो, ते पक्षाचे असो की नसो. एक छत्रपती उदयन महाराज, मी त्यांना कधी भेटलो नाही, पण दिसले तर मी पाया लागेल. छत्रपती राजे संभाजीराजे खासदार आणि बाळासाहेब आंबेडकर, कारण हे शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं रक्त आहे. त्याच्यामुळे तिथे नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि जर हे दुआ होण्याचं भाग्य मला भेटलं आणि भेटावं, पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. आणि हे जर समीकरण बनलं तर महाराष्ट्रात भल्या भल्यांची झोप होईल. शेवटचा प्रश्न करतो, सध्याचं राजकारण जे आहे महाराष्ट्रात त्यात जर अजित पवार आणि आंबेडकर एकत्र आले तर नवी प्रकाशवाट जी आहे ती महाराष्ट्राला दाखवता येईल किंवा दाखवणारा पक्ष नसेल किंवा ती परिस्थिती असेल असं वाटतं. खूप वेगळी परिस्थिती असेल, कारण असा जर दुग्ध शर्करा योग आला तर मला नाही वाटत की आम्हालाही कोणाची गरज भासेल. आणि जर 2 व्यक्ती एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण जे संविधानाला अपेक्षित आहे, जे शिवराज्य अपेक्षित होतं शिवरायांच्या काळामधलं, तसा महाराष्ट्र घडू शकतो. पण अर्थातच ही माझी भावना आहे, त्याचं अंमलबजावणी हे मात्र वरिष्ठांच्या हाती. वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्यासंबंधी एक स्टेटमेंट अमोल मिटकरींनी केलेलं आहे. अजित पवारांचा पक्ष सध्या BJP बरोबर युतीमध्ये आहे. या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही. जोपर्यंत अजित पवार गटाने BJPशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे BJPशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आत्ता काही विचार करता येणार नाही.